उद्धव ठाकरे दीपोत्सवापूर्वी शिवतीर्थावर गेले होते। यावेळी तेजस, आदित्य, रश्मी ठाकरे हे देखील उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते। सातत्याने ठाकरे कुटुंबियांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। जरांगेमुळे मराठा समाज आणि ओबीसी अंतर पडलंय। मराठा समाजाच्या वेगळ्या आरक्षणाला विरोध नाही असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय। जरांगेंचं टार्गेट ओबीसी नसून फडणवीस आहे। ज्यांनी मराठा आरक्षण दिलं त्यांनाच काढा, हेच जरांगेंना हवं होतं असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे। ओबीसी आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्यात। मराठ्यांना 10% आरक्षण दिलंय। ओबीसींसाठी दुहेरी लढाई लढणारे असं वक्तव्य भुजबळांनी बीडच्या मेळाव्यातून केलंय। छगन भुजबळांची राधाकृष्ण विखे पाटलांवरही टीका। जरांगेंनी जीआरमधील विखेंकडून पात्र शब्द काढलाय। विखेंनी महाराष्ट्रात विखार पसरवलाय असं म्हणत भुजबळांनी टीका केली आहे। भुजबळांनी गंगाधर काळकुटेंवर टीका केली आहे। काळतोंडे बोलतो, भुजबळ कसे येतात पाहतो असं म्हणत गंगाधर काळकुटेंवर टीका केली आहे। मराठा कुणबी एकत्रीकरण होऊ शकत नाही। मराठा कुणबी दोन वेगळ्या जाती आहे असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय। छातीची ढाल करून पुढे या, ओबीसी तुम्हाला साथ देतील असं म्हणत भुजबळांनी धनंजय मुंडेंना आवाहन केलं। हक्कावर गदा आणल्यावर टक्कर देणं गरजेचं आहे। अधिकाराच्या लढाईत निमंत्रण पाठवलं जात नाही असं वक्तव्य भुजबळांनी केलं। मनोज जरांगे चौथी नापास आहेत असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे। आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही असं वक्तव्य बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळाव्यात लक्ष्मण हाकेंनी केलं। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई भोंगेमुक्त करून दाखवली नावाचं पुस्तक लिहिलंय। मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोमय्या यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव 7 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। नितीन गडकरींच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरू करण्यात आलाय। यंदा महोत्सवाचं 10वं वर्ष असून या संदर्भात नितीन गडकरी माहिती दिली आहे। आशिष शेलारांची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका। शिवाजी पार्कचा भोंगा टिळक भवनाकडे गेला असं म्हणत टीका केली आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजप नेत्यांवर वोट चोरीचा गंभीर आरोप करण्यात आलाय। काँग्रेस प्रवक्ते दीपक बागरी यांनी पुरावे देत मोठे आरोप केलेत। धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करायची वेळ आल्याची टीका यावेळी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस भुजबळांना तंबी देतील असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। फडणवीसांच्या लक्षात आलं पाहिजे, हा मोठा गेम असू शकतो असा इशारा जरांगेंनी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपरस्टार प्रचारक म्हटलं पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे। फक्त स्टार प्रचारक म्हणून फडणवीसांचा अपमान करू नका अशा खोचक शब्दात राऊतांनी टोला लगावलाय। मंत्री विखे पाटील यांना मराठा आंदोलकांनी अडवलं। यावेळी मराठा आरक्षणासाठीच्या शासनादेशामुळे मराठ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत सवाल उपस्थित करण्यात आले। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना थांबवून मराठा आंदोलकांनी थेट प्रश्न विचारला। मालाड पश्चिम येथील महानगरपालिकेत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। मंगलप्रभात लोढा यांनी जनता दरबारामध्ये अनेक समस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला। ओबीसींच्या जीआरची होळी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। मंत्री गिरीश महाजनांनी रामकुंड येथील वस्त्रांतरगृह इमारत पाडकाम ठिकाणाची पाहणी केली। महापालिका आयुक्त मनीषा खत्री, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि स्थानिक आमदार राहुल ढिकले यावेळी उपस्थित होते।
शिवसेनेची 18 तारखेला आढावा बैठक होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। रामदास कदम, श्रीकांत शिंदे, गजानन कीर्तीकर आढावा बैठक घेणार आहेत। जिममध्ये जिहादी ट्रेनर असल्यानं हिंदू मुलींनी जाऊ नये असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलंय। कॉलेज, हॉस्टेल, दुकानं आणि जिम ही धोकादायक ठिकाणं आहेत। पडळकरांच्या या वक्तव्यानं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे।